नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे माझ्या हे यूट्यूब चॅनेलमध्ये। स्वामी समर्थ महाराज तुमच्या सगळ्यांच्या मनातील चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे सुपारीची सेवा कशी करायची, त्या सेवेपासून आपल्याला कोणतं फळ मिळणार आहे। तर सुपारीचे अत्यंत प्रभावी उपाय हे मी तुम्हाला आता शेअर करणार आहे। हा उपाय तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे आणि तो कशा प्रकारे करायचा हा उपाय आणि तो जो उपाय करतो आपण जेव्हा सुपारीचा व तो उपाय केल्यानंतर त्या सुपारीचं काय करायचं याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की जरूर बघा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका। त्यामुळे आपल्या चॅनलवरती येणारे नवीन व्हिडिओज आणि माहिती मी तुमच्यापर्यंत पोचवू शकेन। तर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला सुपारीचाच वापर का करायचा आहे आणि तो पण गुरुवारचाच का करायचा याबद्दल आता आपण माहिती घेऊया। सुपारी ही गणपती बाप्पांना प्रिय आहे। विष्णुदेवांना आणि लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये देखील सुपारीचा वापर केला जातो। सुपारी ही आपल्याला सर्वांच्या परिचयाची आहेच, म्हणजे आपण जे खायचे पान वापरतो त्याच्यामध्ये देखील आपण खाण्यासाठी सुपारीचा वापर हा करतो। पानामध्ये खाण्यासाठी सुपारीचा वापर न करता त्याचे धार्मिक कार्यात देखील आपले काही जे आहेत ते उपयोग सांगितलेले आहेत। हिंदू धर्मशास्त्रानुसार सुपारीला अत्यंत महत्त्व दिलेले आहे। सुपारी पहिली प्राधान्य सुपारीलाच दिलं जातं। कोणतंही आपल्या घरामध्ये शुभ कार्य असो, लग्न असो, लग्नाच्या वेळेस देखील पहिल्यांदा सुपारीच फोडली जाते, तो धार्मिक विधी केला जातो। एखाद्या बाळाचा जन्म असो त्यावेळेस देखील, बारशाच्या वेळेस देखील पान सुपारी पूजली जाते। कोणतंही धार्मिक कार्य असो याच्यामध्ये सुपारीला खूप मोठ्या प्रमाणावर महत्त्व दिलं जातं, म्हणजेच पहिलं प्राधान्य सुपारीला दिलं जातं। आपल्या जन्मापासून ते मरणापर्यंत जी काही कार्य आपल्या धार्मिक कार्य केली जातात त्या प्रत्येक कार्यामध्ये सुपारी ही महत्त्वाची मानली जातेच आणि प्रत्येक कार्यात धार्मिक कार्यामध्ये सुपारीला महत्त्व दिलेलेच आहे। म्हणजे अगदी उदाहरणार्थ जरी घेतला आपण की एखादा जर आपल्या मुलाचा वाढदिवस जरी असेल तरी औक्षण करण्यासाठी सुपारी लागतेच, लग्नाच्या वेळेस औक्षण करण्यासाठी सुपारी लागतेच, किंवा अनेक जी कोणती धार्मिक कार्य आहेत त्याच्यामध्ये देखील सुपारी ही आपल्याला प्राधान्य मोठ्या प्रमाणावर आपण दिलेलंच आहे। तसेच सुपारीला विघ्नहर्ता आदिदेवता गणरायांना सुपारी अतिशय प्रिय आहे, म्हणून पूजेमध्ये सुपारीचा वापर हा होतोच। पूजेमध्ये गणेशाचे रूप म्हणून देखील सुपारी पूजली जाते। म्हणजे जर एखाद्या वेळेस आपल्याकडे गणपती बाप्पांचा फोटो, मूर्ती त्यावेळेस जर अवेलेबल नसेल तर प्रथम सुपारी पूजून आपण कोणत्याही पूजेला सुरुवात करतो, म्हणून याला गणेशाचं रूप देखील मानलं जातं आणि त्याची पूजा केली जाते। हिंदू धर्मग्रंथामध्ये तर काही सुपारीचे उपाय सांगण्यात आले आहेत। म्हणजेच हे सुपारीचे जे उपाय आहेत ते आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून ठेवण्यासाठी, आपल्या मुलाबाळांच्या अभ्यासात प्रगती होण्यासाठी, आपल्या पतीच्या व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी, नोकरी धंद्यामध्ये प्रगती होण्यासाठी हे जे उपाय आहेत ते सुपारीचे ते अतिशय महत्त्वाचे मानलेले आहेत। तर या सुपारीचा उपाय गुरुवारीच का करायचा, म्हणजेच आपल्याला कोणतेही यश मिळवायचे असेल तरीही गुरुवारीच का याची पूजा करायची, कारण गुरुवारचा हा थेट संबंध बृहस्पतीशी असतो आणि बृहस्पती म्हटलं की तुमच्या पतीची आणि मुलांची प्रगती तर इथे येतेच। तसेच गुरुवारी श्रीहरी विष्णूंना देखील हा वार समर्पित केलेला आहे किंवा मानलेला आहे। त्यामुळे लक्ष्मीची आणि विष्णूची कृपा राहावी, आपल्या घरामध्ये धनधान्य आणि अखंड लक्ष्मीचा वास राहावा यासाठी ही जी पूजा आहे सुपारीची ती आपल्याला गुरुवारीच करायची आहे। आता हा उपाय करण्यासाठी एक नवीन सुपारी घ्यायची,
ती किडलेली किंवा तुटकी फुटकी नसावी किंवा अगोदर कोणत्या धार्मिक कार्यामध्ये आपण ती वापरलेली नसावी अशी एक चांगली सुपारी घ्यायची. तर गुरुवारी सर्वप्रथम सकाळी स्वच्छ स्नान करायचे. आपल्या घरातील सगळ्या ज्या आपल्या रोजची जी कामे आहेत ती कामे आटपायची, तुळशीची पूजा करायची, त्याच्यानंतर उंबरठ्याची पूजा करायची, आपल्या घरातील देवाऱ्यामधील देवांची पूजा करायची आणि कोणत्याही धार्मिक कार्याला सुरुवात करताना सर्वप्रथम दीप प्रज्वलित केला जातो. तर इथे आपण जेव्हा देवपूजा केलेली असते तेव्हा दीप हा प्रज्वलित केलेलाच असतो. त्या दीपच्या साक्षीनेच आपण इथे या सुपारीची सेवा किंवा उपाय करणार आहोत. तर सर्वप्रथम ही सुपारी आपल्या देवघरामध्ये एका तामणामध्ये घ्यायची, त्याच्यामध्ये अक्षदा टाकायच्या, अक्षदावरती हळदी कुंकू व्हायचं आणि ती सुपारी त्या तामणामध्ये ठेवायची. त्याच्यानंतर या सुपारीला आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. तर सर्वप्रथम पाण्याने 2 वेळा अभिषेक करायचा, त्याच्यानंतर दुधाने 3 वेळा अभिषेक करायचा. हा अभिषेक आपण चमच्यानी करू शकतो आणि त्याच्यानंतर ही सुपारी स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायची आणि ती आपल्या देवघरामध्ये ठेवायची. असे 7 दिवस या सुपारीची पूजा आपण देवघरामध्ये करायची. असेच लगातार 7 दिवस अभिषेक करायचा आणि त्याला धूप दीप नैवेद्य दाखवायचा. आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे ती या सुपारीसमोर बसून बोलून दाखवायची. 7 दिवसानंतर ही सुपारी उचलायची आणि आपल्या घरामध्ये जी तिजोरी असते त्या तिजोरीमध्ये ही सुपारी एका लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायची. त्याला कोणाचा हात लागता कामा नये, आतल्या साईडला ती ठेवायची. कारण आपण नेहमी आपल्या तिजोरीमधून पैसे वगैरे काढत असतो किंवा सोनं वगैरे ठेवत असतो, तर त्या सुपारीला सारखा हात लागला जाणार नाही याची काळजी घ्यायची. आणि ही सेवा सुपारीची केलेली असते त्यामुळे त्याचा अत्यंत प्रभावी आपल्याला फायदा देखील होतो. म्हणजे जर एखाद्याचं लग्न ठरत नसेल तर या सुपारीचा हा सुपारीचा जो उपाय आहे तो केला तर त्याचा अत्यंत चांगला फायदा आपल्याला होतो. तसेच नोकरीमध्ये बरकत मिळण्यासाठी, आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी, आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी टिकून राहावी किंवा जी लक्ष्मी आहे तिच्यामध्ये वाढ होत राहावी, ती कमी होऊ नये यासाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावी मानला गेलेला आहे. असाच ही जेव्हा सुपारी आहे ती कायम आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आणि ती जर खराब झालीच तर शेवटी ते फळ आहे, कधी ना कधी ते खराब होतंच. जर ते खराब झालं तर त्याचा काही टेन्शन घ्यायचं नाही. पुन्हा एकदा ही अशी सेवा आणि उपाय करून ती सुपारी पुन्हा आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची. हा जर तुम्ही उपाय अगदी मनोभावे केला तर तुम्हाला याचा फायदा नक्कीच होईल. कोणतीही पूजा विधी, कोणत्याही देवाची आपल्याला पूजा करताना अगदी मनोभावे केली तर त्याचं फळ निश्चितच चांगलं मिळतं. तर मग तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनेलवरती जरूर नक्की पाहत राहा. आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ.